हाय एव्हरीवन, डॉक्टर जय मेहता फ्रॉम मुंबई. आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक क्वेश्चनचा आन्सर देणार. बऱ्यापैकी वेळेस फिमेल पार्टनरच्या AMH व्हॅल्यू म्हणजे एगचं काउंटिंग कमी असल्यामुळे लोकांना असं वाटतं की माझं एग काउंट कमी आहे, मी एकदा किंवा दोनदा IVF ऑलरेडी ट्राय केलं आणि आता माझं IVF फेल झालं, म्हणजे ह्याच्या पुढे मला फक्त डोनर एग्जच घ्यावं लागतील, माझ्याकडे वेगळं काय ऑप्शन नाही. ऑलराईट, प्लीज एक गोष्ट लक्षात ठेवा, असे खूप कंट्रीज आहेत जिकडे डोनर एगची ट्रीटमेंट बँड आहे. तिकडचे जे लेडीज, ज्या लोकांचे एग काउंट कमी असते, ते लोक काय करतात? ते लोक दुसऱ्या कंट्रीमध्ये जाऊन ट्रीटमेंट करतात का? नो, त्या लोकांना पण प्रॉपर ट्रीटमेंट करून स्वतःचं एग्स भेटू शकते. ऑलराईट, पण ह्या व्हिडिओमध्ये अशा सिच्युएशन मध्ये कसं प्रकारने तुम्हाला IVF केलेलं पाहिजे ते मी तुम्हाला समजावणार आहे. सो फर्स्ट लेट मी टेल यू, असं सिच्युएशन मध्ये डोनर एग्स तुमच्याकडे एक डिरेक्ट ऑप्शन नाही आहे. ऑलराईट, हे बघण्यासाठी आपण एक टेस्ट करतो ज्याच्या व्हॅल्यू आहे AMH. ऑलराईट, आणि AMH च्या व्हॅल्यू 1.2 पेक्षा कमी असल्यावर तुम्हाला डॉक्टर सांगणार की तुमच्या AMH लो आहे, तुमच्यामध्ये एगच्या क्वांटिटी कमी आहे. ऑलराईट, ब्लू मध्ये मी लो AMH ड्रॉ केलेलं आहे, ओव्हरीच्या पिक्चर, आणि येल्लो मध्ये आपण नॉर्मल ओव्हरीचे पिक्चर ड्रॉ करणार. ऑलराईट, आता तुम्ही कुठलं पण पेशंट ज्यांच्या AMH व्हॅल्यू नॉर्मल आहे, मीन्स बिटवीन 2 to 8, ओके, त्याचं ओव्हरी जर बघणार तर ओव्हरीच्या आतमध्ये तुम्हाला गुड नंबर ऑफ एग्स भेटणार. म्हणजे ओव्हरीच्या सोनोग्राफी केल्यावर एक अँट्रल फॉलिकल काउंट म्हणजे लहान साईजचे एग किती आहे त्याचं व्हॅल्यू नॉर्मली मोर दॅन 10 असतो. ओके, इन अ नॉर्मल पेशंट. असंच सिच्युएशन मध्ये लो AMH मध्ये हे काउंटिंग कमी होऊन चालते. ऑन अन ॲव्हरेज लो AMH च्या पेशंटच्या अँट्रल फॉलिकल काउंट इज गोइंग टू बी लेस दॅन 4 to 5. 4-5 एग्स पेक्षा कमी एग्सला लो AMH सांगतात सोनोग्राफीवर. ऑलराईट, त्यांना आपण मेडिकल भाषेत सांगतात पुअर ओव्हेरियन रिझर्व ऑर डिमिनिश्ड. डिमिनिश्ड म्हणजे कमी झालेलं, डिमिनिश्ड ओव्हेरियन रिझर्व. ऑलराईट, दॅट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आता IVF मध्ये तुम्हाला एक बेअर मिनिमम नंबर ऑफ एगची क्वांटिटी पाहिजे. ऑन अन ॲव्हरेज तुम्हाला 10 ते 12 छान क्वालिटीचे एग्स भेटले की त्याच्यात तुम्हाला कमीत कमी 2 ते 3 छान क्वालिटीचे Day 5 एम्ब्रिओज तुम्हाला भेटण्याची पॉसिबिलिटी असते. आणि ते छान एम्ब्रिओज तुम्हाला भेटले तर तुमचा सक्सेस रेट अप्रॉक्सिमेटली 35 to 40% होऊ शकतो. लो AMH मध्ये तुमच्याकडे डायरेक्टली एग्जच आहे 4 to 5. आता ह्याला 4 to 5 ला 10 तुम्ही कसं करणार? दोनदा स्टिम्युलेट करून. ह्याला सांगतात डबल स्टिम्युलेशन, डुअल स्टिम. ओके, हे एक खूप कॉमन ट्रीटमेंट आहे. दिस इज नॉट अ ट्रीटमेंट आय हॅव फाउंड आउट. हे माझं रिसर्च नाही, हे ग्लोबल स्टडीज आहे, प्रूव्हन रिसर्च आहे. डुअल स्टिम अर्थात तुम्ही दोनदा एका लेडीजचे एका महिन्यात एग्स काढणार, दोनदा एग पिकअप करणार. ऑलराईट, दोनदा झालेल्या एग पिकअप म्हणजे फर्स्ट एग पिकअप म्हणजे सपोज तुम्हाला 4 एग भेटले, सेकंड मध्ये सपोज तुम्हाला 3 भेटले, तर तुमचं टोटल झालं 7 एग्स. त्याच्यात हस्बंडच्या स्पर्म टाकल्यावर तुम्हाला परत 2 ते 3 छान क्वालिटीचे Day 5 एम्ब्रिओज भेटणार आणि ते झाल्यावर तुमचं परत सक्सेस रेट 35 to 40% होऊन जाणार. त्याचा अर्थ तुम्हाला जर एगची क्वांटिटी कमी असेल, AMH कमी असेल, तरी पण तुम्ही असं डबल स्टिम्युलेशन म्हणून थोडेफार ॲडव्हान्स प्रोसिजर्स घेऊन त्याच्यासोबत एक को कल्चर म्हणून एक ॲडव्हान्स प्रोसिजर असते. हे दोघं ॲडव्हान्स प्रोसिजरच्या हेल्प घेऊन तुम्ही स्वतःचं अंडनी बाळ बनवू शकता. एकदा एम्ब्रिओची क्वालिटी छान झाली आणि जर तुमच्या युट्रसचा आउटलुक छान असेल तर तुम्हाला पण अप्रॉक्सिमेटली 35 to 40% सक्सेस रेट भेटू शकतो असं सिच्युएशन मध्ये. आणि डायरेक्टली तुम्हाला डोनर एग्सची ट्रीटमेंट घेण्याची गरज वाटणार नाही. आता एक लास्ट चीज, डोनर एग्सच्या सध्याचे जे रेग्युलेशन आहे इंडियामध्ये, ओके, बेस्ड ऑन 2022 गाईडलाईन्स, जे इंडियाची गाईडलाईन्स आहे त्याच्या हिशोबाने तुम्हाला डोनर कडनं पण मॅक्सिमम तुम्ही 7 एग घेऊ शकता. ऑलराईट, मॅक्सिमम 7 एग्स कॅन बी बॉरोड फ्रॉम अ डोनर. ऑलराईट, तर तुम्हाला जर 7च एग डोनरचे भेटणार आहे आणि त्याच्या जागेवर प्रॉपर ट्रीटमेंट करून जर तुम्हाला स्वतःचे 7 एग्स भेटले तर आता तुम्ही निर्णय घ्या, तुमच्यासाठी स्वतःचे 7 एग बेटर आहे की डोनरचे 7 एग बेटर आहे. ऑलराईट,
प्लीज अशा सिच्युएशन मध्ये ऍज अ पेशंट तुम्हाला हे ऍडव्हान्स थेरपीज घ्यायला पाहिजे आणि स्वतःचं अंडनी झालेलं बाळ, स्वतःचं बाळ इज ऑलवेज बेटर देन डोनर एगनी झालेलं बाळ. दॅट इज डेस्परेशन. अंडरस्टँडिंग? ह्याचा पुढे ह्या टॉपिकवर काहीही क्वेश्चन असल्यावर तुम्ही कमेंट्समध्ये टाकू शकता. मी किंवा माझे टीम मेंबर्स तुम्हाला रिप्लाय करणार. थँक्यू सो मच. Friends, we are available for consulting in Bombay, Indore, Ahmedabad and Bangalore. Bombay is our primary location. All appointment numbers are mentioned in the description. If anyone is genuinely interested, they may contact the hospitals for the same.